ओम अनंतकोटी ब्रह्मांड प्रमुखाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गुरुपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग। माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनला तर सांग। माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग। सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी। असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत असतात। म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो, स्वामी आपल्या पाठीशी असतातच। हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो। विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत। अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते। मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही, फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे। एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे। आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं। खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते। काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं। मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं। आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते। आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही। मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत। या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही। मन हे नाजूकच असतं। आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात। मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता। पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं। आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तो असतो, फक्त चित्र बदलत असतं। संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो। म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये, फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे। घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं। मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते, काही जण त्यातही घाई करतात। गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात। स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव। बदलेल हा तुझा एक दिवस, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव। बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत।
मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना, तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंझळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं वजन उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते.
विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून गेले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्यात तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत
सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळीच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललं आहे. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधीच सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावानी रंग बदलणाऱ्या
माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हरता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी.
आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते, आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द, आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती, किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे, नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो.
म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि ही स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. म्हणून मित्रांनो, तुम्हाला स्वामींची भक्ती करता करता नक्कीच सकारात्मक विचार करण्याची सवय देखील तशीच तुम्हाला लावून घ्यावी लागेल. आता मानसिक आजार लहान असो की मोठा, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या स्मरणपेटीतून नकारात्मक गोष्टी काढणं सोडून सकारात्मक गोष्टी काढायला शिकते तेव्हा तो आजार दूर होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. मानसिक भूत निर्माण करू नका. तुमच्या स्मरणपेटीतून अप्रिय विचार काढणं सोडून द्या. एखादा प्रसंग आवडला तर त्या अनुभवातील चांगल्या भागांवर लक्ष केंद्रित करा. वाईट भाग विसरण्याचा प्रयत्न करा. आपण वाईट बाजूचाच विचार करतो आहोत असं लक्षात आलं तर ती गोष्ट मनातून पूर्णतः काढून टाका व दुसरा कुठला तरी विचार करायला सुरुवात करा. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्साह वाढवणारी गोष्ट बघा. तुमच्या मनाला तुम्ही वाईट गोष्टी विसरायला हव्या आहेत आणि तुम्ही त्याला सहकार्य करा. त्यामुळे अप्रिय आठवणी हळूहळू क्षीण होतील आणि स्मरणपेटीतला कारकून मग त्या तुमच्या खात्यातून काढूनच टाकेल. आता अमेरिकेचे नावाजलेले जाहिरात विषयक मानसशास्त्रज्ञ आता मेलविन हॅटविक यांच्या माणसाच्या स्मरण ठेवण्याच्या क्षमतेबद्दल म्हणतात. ज्या जाहिरातीमुळे आनंदाची भावना जागरूक होते अशी जाहिरात लक्षात राहण्यासाठी शक्यता जास्त असते. मग उलट पक्षी या जागृत होते. मग कटू भावना निर्माण करणाऱ्या व जाहिरातीतील संदेश वाचक किंवा प्रेक्षक विसरून जातो आणि कटुता आपल्याला जे हवं असतं त्याच्याबरोबर विरुद्ध असते आणि आपल्याला ती लक्षात ठेवायला आवडत नाही. थोडक्यात म्हणजे कटू गोष्टी आपण आठवल्याच नाहीत तर त्यांना विसरणं सोपं असतं. तुमच्या स्मरणपेटीतून फक्त सकारात्मक विचारच तुम्ही नक्कीच बाहेर काढले पाहिजे आणि इतर विचार हळूहळू नाहीसे होऊ द्या. मग तुमचा आत्मविश्वास आपण जगावर राज्य करत आहोत ही भावना एकदम तुमची उंचावेल आणि नकारात्मक स्वतःला खच्ची करणाऱ्या गोष्टी तुम्ही जेव्हा तुमच्या आठवणीतून काढून टाकता तेव्हा तुमच्या कुठल्याही भयावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते एक मोठंच पाऊलच असतं. लोक इतर लोकांना का घाबरतात? अवतीभोवती माणसं असतील तर काही लोक अवघडून का जातात? मग भिडदास्तपणा कशामुळे निर्माण होतो आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो? लोकांची वाटणारी भीती हे एक मोठं भय आहे पण त्यावर मात करण्याचा एक मार्ग आहे. लोकांना योग्य परिणामातच बसवायला शिकलं तर त्यांच्या भीतीवर तुम्ही विजय मिळवू शकता. माझ्या एका मित्राचा लाकडाच्या विविध वस्तू बनवण्याचा अत्यंत चांगला चाललेला व्यवसाय आहे. लोकांचं योग्य परिणाम त्याला कसं कळलं या संबंधीची मनोरंजक कथा त्यानं मला एकदा ऐकवली आणि मग दुसऱ्या महायुद्धात सैन्यात शिरण्यापूर्वी मला जणू सगळ्यांचीच भीती वाटू लागली आणि वाटत असे मी तेव्हा किती लाजाळू आणि भित्रा होतो. हे सांगितलं तर तुमच्या आश्चर्य वाटेल. मी सोडून इतर सगळे किती हुशार आहेत असं मला वाटायचं आणि सर्वजण किती छान काम करत आहेत आणि छान कामगिरी करून किती सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत हे मला कळायला लागलं. मग एका भरती केंद्रावर सैन्यात गेल्यावर नशिबानं माझी लोकांबद्दलची आणि भीती नाहीशी केली. मध्ये सैन्य भरती जोमानं सुरू होती. त्यावेळी एका भरती केंद्रावर वैद्यकीय प्रशिक्षणार्थी म्हणून माझी नेमणूक झाली होती. भरतीसाठी येणाऱ्या माणसांच्या चाचण्या घेण्यामध्ये मदत करण्याचं काम मी अनेक दिवस करत होतो आणि या जवानांकडे बघून बघून माझी माणसांची भीती कमी होत गेली आणि शेकड्यांमध्ये आलेली ती अर्धनग्न माणसं किती एकसारखी दिसत होती. त्यांच्या कुणी लठ्ठ तर कुणी बारीक, कुणी उंच तर कुणी बुटका होतं पण ते सगळेच गोंधळलेले आणि एकाकी होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यातलं कुणी एक प्रगतीपथावरचा तरुण अधिकारी होतं आणि कुणी शेतकरी, कुणी विक्रेते, कुणी नुसतेच रिकामटेकडे तर कुणी कामगार होतं. काही दिवसांपूर्वी ते बरेच काही होते पण इथे भरती केंद्रावर मात्र सगळे सारखेच. त्यावेळेला काही अगदीच मूलभूत गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला कळालं की मग
माणसांमध्ये फरक पाहण्यापेक्षा साम्य स्थळांचं अधिक आहेत आणि समोरची व्यक्ती ही जवळपास माझ्यासारखीच असते हे मला कळालं. आणि तिलाही चांगलं गुगलं खायला आवडतं आणि तिलाही तिच्या घरच्या लोकांची आणि मित्रमैत्रिणींची आठवण येत असते. तिलाही जीवनात पुढे जाण्याची इच्छा असते. तिलाही अडचणी असतात, समस्या असतात आणि तिलाही आराम करायला आवडत असतं. मग ती व्यक्ती मूळतः माझ्यासारखीच जर आहे तर तिला मी का भयावं? आणि ही गोष्ट किती खरी आहे नाही. दुसरा माणूस जर मूळतः माझ्यासारखाच असेल तर त्याला भिण्याचं मला काहीच कारण नाही. लोकांना योग्य परिणामता बसवण्याचे हे दोन मार्ग पहा. एक, समोरच्या व्यक्तींबद्दल समतोल विचार करा. म्हणजे लोकांशी वागता बोलताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे ती व्यक्ती महत्वाची आहे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा आणि ती व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येकच व्यक्ती महत्वाची असते, पण हेही लक्षात घ्या की तुम्ही महत्वाचे आहात. त्यामुळे कुणालाही भेटाल तर मग आपण दोघे म्हणजे दोन महत्वाच्या व्यक्ती आहोत आणि परस्पर रीतीच्या आणि फायद्याच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण बसलेले आहोत असा विचार करण्याचे धोरण ठेवा. सुमारे 2 महिन्यांपूर्वी मी शिफारस केलेल्या एका तरुणाची आपण नोकरीसाठी निवड केली आहे असं सांगण्यासाठी एका अधिकाऱ्याचा फोन मला आला. मला त्याला का घ्यावंसं वाटलं तुम्हाला माहीत आहे का? त्यानं विचारलं का? मी प्रतिप्रश्न केला. त्याच्या वागण्यावरून इथे नोकरीसाठी येणारे बहुतेक उमेदवार घाबरलेले असतात. मला जी उत्तरं ऐकायला आवडतील असं त्यांना वाटत असत अशी उत्तरं ते देतात आणि एका अर्थी बहुतांशी उमेदवार भिकाऱ्यासारखं वागतात. मिळेल ते स्वीकारतात. कुठल्याच बाबतीत त्यांचा विशेष आग्रह नसतो. पण हा तरुण मात्र वेगळा होता. त्यानं माझ्या प्रति आदर व्यक्त केलाच, पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला स्वतःबद्दलही आदर आहे एवढं नव्हे. तर मी त्याला विचारले तेवढेच प्रश्न त्यांनी मला विचारले. तो येगडा बागडा नाहीये आणि त्याच्यात चमक आहे आणि तो चमकणारच हे मात्र निश्चित आहे. अशी परस्पर आदराची मनोभूमिका तुम्हाला परिस्थिती समतोल राखण्यात अधिक महत्त्वाची ठरत नाही. ती व्यक्ती खूप मोठी खूप महत्त्वाची आहे असं भासत असेल तर पण लक्षात ठेवा तीही माणूसच आहे. मूळतः तुमच्याप्रमाणेच हित अहित आशा आकांक्षा आणि समस्या या गोष्टी तिलाही आहेतच. मग समजून घेण्याची मानसिकता विकसित करा आणि तुमचा चावा घेऊ पाहणारे, तुम्हाला पाहून गुरगुरणारे, तुमच्यावर दाद धरणारे आणि इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला कच्ची करून पाहणारे लोक पुष्कळ असतात. अशा लोकांच्या बाबतीत तुम्ही सावध राहिला नाहीत तर ते तुमच्या आत्मविश्वासाला मोठाली भगदाड पाडू शकतात आणि तुमच्यात पराभूताची भावना निर्माण करू शकतात. अशा प्रकारच्या छोटी मोठी दादागिरी करणाऱ्या व घंटेगणाविरुद्ध तुमच्या विरुद्ध बचाव असायला हवा. नक्कीच तुम्ही त्या लोकांविरुद्ध बचाव करायला हवा. आता काही महिन्यांपूर्वी मेफिन्स इथं एका हॉटेलच्या स्वागत कक्षात अशा लोकांच्या हाताळण्याचा योग्य मार्गाचं मला एक प्रतीक्षित मला बघायला मिळालं. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते आणि नवीन असलेल्या गिरायकांच्या नोंदणीची गडबड तिथे चालली होती. माझ्या पुढे असलेल्या माणसानं जरा आज्ञावजा स्वरात आपलं नाव सांगितलं. कारकून म्हणाला, बरं साहेब, तुमच्याकरता एक सुंदर सिंगल खोली आमच्याकडे आहे. सिंगल? तो माणूस ओरडला. मी डबल सांगितली होती. तो कारकून अतिशय नम्रपणे म्हणाला, साहेब मी जरा बघतो काय आहे ते. त्यानं त्या गिरायकाचा आरक्षण अर्ज फाईलमधून काढला आणि म्हणाला, माफ करा साहेब, तुमच्या तारेच्या सिंगलच रूम उल्लेख आहे. उपलब्ध असती तर तुम्हाला डबल रूम द्यायला मला आनंदच वाटला असता, पण डबल रूम उपलब्ध नाहीये. यावर तो रागावलेला माणूस म्हणाला, त्या कागदाच्या चिटोऱ्यावर काय लिहिलं आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला डबल रूम पाहिजे. मग त्यानं मी कोण आहे माहिती आहे का या छापाचं बोलणं सुरू केलं आणि शेवटी म्हणाला, मी तुला नोकरीवरून काढून टाकायला लावीन. तू पाहशीलच, मी तुला नोकरीवरूनच काढून टाकायला लावीन. या शाब्दिक भांडमारीत त्या कारकुनानं कसं बसं सांगून पाहिलं, साहेब आम्ही खरंच दिलदार आहोत, पण आम्ही तुमच्या सूचनेनुसारच वागलो आहोत. शेवटी तो माणूस संतापून म्हणाला, या हॉटेलचं व्यवस्थापन एवढं बिकार आहे हे कळल्यावर आत्ता या हॉटेलची सर्वोत्तम खोली दिलीत तरी मी राहणार नाही. आणि तो ताडताड निघून गेला. सगळ्या लोकांसमोर एवढं अपमानजनक बोलणं ऐकायला लागल्यामुळे तो कारकून वैतागलेला असणार अशा मनाशी विचार करत मी काउंटरजवळ गेलो. पण त्यानं अभिवादन करून माझं इतकं छान स्वागत केलं म्हणून सांगू, माझी खोली माझ्या ताब्यात देण्याचे सगळे सोपस्कार त्यानं पार पाडल्यावर मी त्याला म्हणालो, तुम्ही ज्याप्रमाणे आत्ता वागलात त्याबद्दल तुमचं कौतुक करायला हवं. मनावर खूपच चांगला ताबा आहे तुमचा. त्याच काय आहे साहेब? तो म्हणाला, मला तसल्या माणसांचा खरोखर राग येत नाही. तो खरं तर माझ्यावर रागावलेलाच नाही,
मी निव्वळ बळीचा बकरा होतो. त्या बिचाऱ्याचं कदाचित त्याच्या बायकोशी पटत नसावं, किंवा त्याच्या व्यवसायात अडचणीत सापडलेला असावा, किंवा मग कदाचित त्याच्यात न्यूनत्वाची भावना प्रबळ असावी आणि ते बाहेर काढायला त्याला ही सुवर्ण संधी मिळाली. त्याच्या मनातील कटुता बाहेर फेकण्याची संधी मी दिली. आणि एवढंच खरं तर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल. बहुतेक माणसं सज्जनच असतात. लिफ्टकडे जाता जाता त्याचं हे वाक्य मी मनात पुन्हा पुन्हा घुकत होतो. खरं तर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल आणि बहुतेक माणसं सज्जनच असतात. पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी भांडण करायला सुरुवात केली तरी 2 छोटी वाक्य लक्षात ठेवा. तुमचा राग आवरा. अशा प्रसंगी समोरच्या व्यक्तीला त्यांची वाफ पूर्णपणे बाहेर काढू द्या आणि मग ते सगळं विसरून जा आणि ते अधिक श्रेयस्कर होईल. काही वर्षापूर्वी एकदा विद्यार्थ्याने परीक्षा पेपर तपासत असताना एका विद्यार्थ्याचा पेपर पाहून मी बैचेन झालो होतो. त्या विद्यार्थ्याची वर्गातली चर्चा आणि आधीच्या परीक्षा यामधली कामगिरी यापेक्षा खूपच चांगली होती. मला तर खरं म्हणजे तो पहिला येईल असं वाटलं होतं, पण त्याची या वेळेची कामगिरी त्याला तळाशी नेण्यास कारणीभूत ठरलेली अशी होती. अशा बाबतीत नेहमी मी माझ्या साहसा कार्याबद्दल माफ करतो. त्या विद्यार्थ्याला मला भेटायला बोलवून घेतो. हा विद्यार्थी बोलवल्यानंतर लगेच मला भेटायला आला आणि एखाद्या भयंकर प्रसंगातून गेल्यासारखा तो दिसत होता. आणि त्याला आरामात बसायला सांगून मी त्याला विचारलं, काय झालं? तुझ्याकडून मी आहोन चांगल्या दर्जाची पेपरची अपेक्षा करत होतो. आता अडखडत आणि स्वतःच्या पायाकडे बघत तो म्हणाला, सर, तुम्ही मला कॉफी करताना पकडलत आणि मी नखशिकांत भेदळून गेलो. माझं कशातच लक्ष लागेनासं झालं. मी प्रामाणिकपणे सांगतो सर, मी पहिल्यांदाच कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता. मला कसंही करून श्रेणी मिळवायची होती, म्हणून मग मी या मार्गाचा अवलंब केला. तो खूपच अस्वस्थ झाला होता, पण एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर तो थांबेचा ना. आणि मला वाटतं तुम्ही आता मला विद्यापीठातून काढून टाकायची शिफारस कराल. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कुणीही विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करताना आढळला तर त्याला कायद्याचं आणि कायमचं बाद करण्यात येतं. त्यानंतर यामुळे त्यांच्या कुटुंबाची किती मानहानी होईल, त्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होईल वगैरे अनेक परिणामांबद्दल तो बोलत राहिला. शेवटी मी म्हटलं, बस आता जरा थांब, मला काही बोलू दे. मी तुला कॉफी करताना वगैरे पाहिलेलं नाही. तू आता मला हे सांगेपर्यंत मला या सगळ्यांची पुढचाशी देखील कल्पना नव्हती, पण तू असं केलंस याचं मला खूप वाईट वाटतंय. आणि मग आत्ता मला सांग, तुला विद्यापीठाच्या शिक्षणातून नेमकं काय मिळवायचं आहे? मी पुढे विचारलं. आता तो जरा शांत झाला होता. थोडं थांबून तो म्हणाला, सर, माझा सर्वसाधारण उद्देश जगायचं कसं हे शिकवण्याचा आहे, पण मला वाटतं मी त्यात स्पेशल अपयशी ठरतो आहे. आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं शिकत असतो. मी म्हणालो, माझ्या मते या अनुभवातून तुला यशाविषयीचा खरा एक धडा शिकता येईल. तू परीक्षेत गैरप्रकार केलास आणि मग तुझं मन तुला खायला लागलं. त्यामुळे तुला आधी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि मग तू तुझा आत्मविश्वास ढासळला आणि सर्व मला सांगताना तू खचत गेलास. एखादी गोष्ट चूक की बरोबर ही बाब बरेचदा नैतिक किंवा अनैतिक दृष्टिकोनातून बघितली जाते. आता मी काही योग्य आणि अयोग्य बाबतीत तुला उपदेशाचा डोस पाजायला इथे उभा नाहीये, एवढं तू जाणून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्हाला अपराधी वाटत राहतं आणि ही अपराधीपणाची भावना तुमच्या विचार प्रक्रियेला खीळ घालते. तुम्ही सरळ विचारच करू शकत नाही, कारण तुमचं मन तुम्हाला सारखं विचारत असतं, मी पकडला जाईन का, मी पकडला जाईन का. मग तरुण माणसा, श्रेणी मिळवण्यासाठी तू इतका जीवावर उदार झाला होतास की हे अयोग्य आहे हे तुला माहीत असूनही तू त्या मार्गाचा अवलंब केलास आणि आपल्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध वागून का होईना पण आपल्याला दर्जा मिळालाच हवा असे वाटायला लावणारे अनेक प्रसंग तुझ्या आयुष्यात नंतर सुद्धा येतील. तसा मोह तुला होईल. उदाहरण घ्यायचं तर मग झालं तर विक्री व्यवसायात पडल्यास प्रसंगी गिरायकाशी खोटं बोलून एखादा व्यवहार पूर्ण करावा असं तुला वाटेल आणि त्यात तू कदाचित यशस्वीही होशील. पण मग काय होईल ते पहा. तुझं अपराधी मन तुला खात राहील आणि तो ग्राहक पुन्हा भेटल्यावर तू अवघडशील, अस्वस्थ होशील आणि मी फसल्याचा याच्या लक्षात तर नसेल आलं असा विचार तुला सतवत राहील. तुझं चित्त स्थिर नसल्यामुळे परिणामकारकरित्या तू त्यांच्याशी बोलू शकणार नाहीस आणि त्यामुळे त्यानं पुन्हा तुमच्याकडून आणि तुझ्याकडून काही न घेण्याची शक्यता आहे. परिणामतः दूरचा विचार करशील तर तुझ्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध जाऊन केलेल्या एका विक्री व्यवहारामुळे तुझं मोठं नुकसान होईल. त्यामुळे जाऊन मी त्याला आणखी एक उदाहरण दिलं. एखाद्या व्यावसायिकाचं एखादं गुप्त प्रेम प्रकरण असेल तर त्याच्या बायकोला ते कळण्याची प्रचंड भीती त्याला वाटत राहील.
आणि तिला हे कळलं तर हा विचार त्याचा आत्मविश्वास ढासळेल आणि मग तो घरात तसंच बाहेरही चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाही आणि शेवटी त्याच्या व्यवसायावरची त्याची पकड नक्कीच कमी होईल. आणि अनेक अपराधी त्याने मागे ठेवलेल्या खुनांमुळे नाही तर त्यांच्या अपराधी आणि अवघडलेल्या वागण्यामुळे पकडले जात असतात. आणि तर त्यांच्या अपराधी आणि भरपूर काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. त्यांच्या अपराधीपणाची भावनाच त्यांना संशयित बनवते आणि आपल्या सर्वांनाच योग्य असण्याची, योग्य विचार करण्याची आणि योग्य रीतीने वागण्याची इच्छा असते. त्या इच्छेच्या विरुद्ध आपण जेव्हा जातो त्या क्षणी आपल्या सद्विवेक बुद्धीत जणू आपण कर्करोगाचे विषाणू पेरत नक्कीच असतो. मग हा कर्करोग मग वाढत जातो आणि आपला आत्मविश्वास खात राहतो. मी पकडला जाईन का? त्यांना हे कळेल का? माझी गोष्ट पचून जाईल का? असे प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कुठलीही गोष्ट करणे टाळ. तुझ्या आत्मविश्वासावर परिणाम होणार असेल तर अश्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याला माझा मुद्दा कळला याचा मला खूप आनंद झाला. योग्य वागण्याची खरी किंमत त्याला कळाली होती. मग त्यानं परीक्षेला पुन्हा बसावं असं मी त्याला सुचवलं. पण माझ्या हक्कलपट्टीचं काय? त्याच्या प्रश्नावर मी उत्तरलो. गैरवर्तणुकीबद्दलचा नियम मला माहिती आहे, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही काढलं तर अर्ध्याधिक प्राध्यापकांना घरी बसावं लागेल आणि गैरमार्गाचा अवलंब करण्याचा विचार असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही काढलं तर या विद्यापीठाला टाळं ठोकावे लागेल. त्यामुळे मी हा सर्व प्रकार विसरायला तयार आहे, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावे लागेल. अगदी आनंदाने तो म्हणाला. मी माझ्या पुस्तकांच्या कपाटामध्ये गेलो आणि सुवर्ण नियमानुसार 50 वर्ष या पुस्तकाची प्रत काढून त्याच्या हातावर ठेवली. हे पुस्तक वाचून मला परत दे. आणि जेसी पेनी या केवळ योग्य मार्गाने वागणूक अमेरिकेतला अत्यंत श्रीमंत लोकांपैकी एक कसे झाले ते त्याच्या शब्दांच्या वाच आणि स्वतःच्या शब्दात वाच. चांगले वागल्यास तुमची सद्विवेक बुद्धी शांत असते आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. आणि जे वर्तन अयोग्य मानलं जातं ते करण्याने 2 नकारात्मक गोष्टी होतात. एक, आपल्याला अपराधी वाटतं राहतं आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होत राहतो. तर 2, इतर लोकांना कधी ना कधी ही गोष्ट कळालेच आणि मग त्यांचा आपल्यावरचा विश्वास डगमगत असतो. हे मात्र नक्कीच आहे. आता योग्य तऱ्हेने वागा आणि आपला आत्मविश्वास शाबूत ठेवा. ते म्हणजे विचारांतून यशस्वीतेकडे जाणं होय. वारंवार घोकत राहावं असं एक मानसशास्त्रीय तत्व आहे आणि मनात संपूर्णपणे ठसेपर्यंत हे वाचा. आत्मविश्वासपूर्ण विचार करण्यासाठी आत्मविश्वासाने वागा आणि उपाययोजित मानसशास्त्र. आणि मग या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात थोर मानसशास्त्र डॉक्टर जॉर्ज क्रेन हे लिहितात, कृती ही भावनांची नांदी असते. हे लक्षात ठेवा आणि भावनांवर तुम्ही प्रत्यक्ष नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या हालचाली आणि कृतींच्याच माध्यमांचा सहारा घ्यावा लागेल. सार्वत्रिक दुःखद घटना टाळायच्या असतील तर मानसशास्त्रीय सत्य जाणून घ्या आणि सुयोग्य नक्कीच तुम्ही वागा. त्यातून सुयोग्य भावना तुमच्या मनात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही आणि एकत्र फिरणं, चुंबन घेणं आणि दैनंदिन जीवनात अभिवादनाची क्रिया करणं आणि अनेक छोटी मोठी सौजन्य दाखवणं आदी उपचार पाळाल तर प्रेम भावनेची चिंता करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि समर्पणाची भावना प्रत्यक्ष निर्माण झाल्याशिवाय समर्पणाचा आव फार काळ टिकणार नाही. कृतीतल्या बदलाद्वारे आपण आपली मानसिकता बदलू शकतो असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. उदाहरणार्थ, तुम्ही बळेच असाल आणि तर खरोखरच तुम्हाला हसवावंसं वाटेल. पाठीला पोक आणून उभं राहण्याऐवजी ताठ उभे राहिलात तर तुम्हाला उगीच मोठं असल्यासारखं वाटेल. दुसरीकडे तोंड वेडवाकडे करून बघा, तुम्हाला अधिकच तोंड वेडवाकडं वाटेल. आणि सुनियोजित हालचाली मनस्थितीत बदल घडवून आणतात. हे सिद्ध करणं अगदी सोपं आहे. फक्त 3 साध्या कृती एकत्रितपणे केल्यास स्वतःची ओळख करून देताना लाजणाऱ्या लोकांना लाजेऐवजी आत्मविश्वास वाटू शकतो. एक म्हणजे समोरच्या व्यक्तीचा हात आपण होऊन प्रेमाने हातात घेणं, आणि दुसरं त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवणं, आणि तिसरं तुमची ओळख झाल्यानं मला छान वाटलं असं बोलणं. या 3 अगदी साध्या कृतींनी आपली भीड आपोआपच लगेचच कमी होते आणि आत्मविश्वास संपूर्ण कृती आत्मविश्वासपूर्ण विचारांना जन्म देतात. म्हणून आत्मविश्वासपूर्ण विचार करण्यासाठी आत्मविश्वासाने वागा. तुम्हाला जशी भावना तशी हवी आहे तिचा साजेशी कृती करा आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या 5 कृती आत्ता पहा. त्या नीट वाचा आणि मग त्यांचा अवलंब करून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता एक म्हणजे नेहमी पुढच्या रांगेतच बसा. कुठल्याही सार्वजनिक स्थानी, शाळा, कॉलेजमधील वर्ग, भाषणादी कार्यक्रम
इतर सभा संमेलन इत्यादी ठिकाणी आधीच्या मागच्या रांगा कशा पटापट भरतात याकडे तुमचं लक्ष कधी गेलं आहे का? लोकांच्या नजरेत येऊ नये यासाठी बहुतांश लोक मागची जागा पटवण्यासाठी आणि धडपड करतात आणि लोकांच्या नजरेस येण्यात ते घाबरतात. याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला आत्मविश्वासाचा अभाव. पुढे बसलेल्यामुळे आत्मविश्वास वाढतो या गोष्टीचा सराव करा. इथून पुढे कुठल्याही प्रसंगी शक्य तेवढं पुढे बसण्याचा नियम करा आणि पुढे बसल्यामुळे तुम्ही चटकन दिसाल हे खरं, पण यशात लपवण्या किंवा लपण्यासारखं काहीही नसतं हे ध्यानात घ्या. आणि 2 म्हणजे दृष्टीला दृष्टी मिळवण्याचा सराव नक्कीच करा. माणसाच्या डोळ्यावरून आपल्याचं बरंच काहीतरी समजतं आणि तुमची नजर चुकवणाऱ्या माणसांबद्दल तुम्हाला मनाचं लगेचच प्रश्न उभे राहतात. आणि हा माझ्यापासून काय लपवतोय, याला कशाची भीती वाटते, या माझ्याशी काही चलाखी तर करत नाही ना, याच्या मनात काय आहे? मग ते नजरेला नजर लावून जर मिळवलं तर नक्कीच कळत असतं. मग नजरेला नजर न मिळवण्याचे 6-2 अर्थ होऊ शकतात. आता एक तर तुमच्या समोर मला दुबळेपणाची भावना होते, मी तुमच्या तुलनेत खुजा वाटतो, मला तुमची भीती वाटते, नाहीतर मला अपराधी वाटत आहे आणि मी असं काहीतरी केलं आहे जे तुम्हाला कळू नये असं मला वाटत आहे, आणि किंवा मी जो विचार करतो आहे तो तुम्हाला कळू नये असं मला वाटतं आहे, आणि तुमच्या नजरेला नजर मिळवल्यास तुम्हाला ते लक्षात येईल आणि असं मला वाटतं आहे. नजर चुकवणं तुमच्याबद्दल काही चांगलं व्यक्त करणं नसतं, त्यातून मला भीती वाटते, माझा आत्मविश्वास डळमळीत आहे असंच जणू काही तुम्ही सांगत असता. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळ्या भिडवण्याची सवय करून या भीतीवर मात करा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देण्यानं मी प्रामाणिक आणि सरळ मार्गी आहे. मी जे काही बोलतो आहे ते खरं आहे आणि मी घाबरलेलो नाही, माझ्याजवळ आत्मविश्वास आहे असा संदेश दिला जातो. आणि तुमचे डोळे तुमच्या कामात आणा आणि समोरच्याच्या नजरेला थेट नजर भिडवा. ही क्रिया तुमचा आत्मविश्वास देते आणि एवढंच नव्हे तर समोरच्याचा विश्वासही मिळवून देते. आता तुमच्या चालण्याची गती साधारणपणे 25% वाढवा. मी लहान असताना आमच्या खेड्यात जायचं म्हणजे पर्वणीच असायची आणि नक्कीच आमची भरपूर काही बारीक सारीक कामं आटपून आम्ही परत गाडीत येऊन बसल्यावर माझी आई नेहमी म्हणायची, डेव्हिड, थोडा वेळ असेच बसून आजूबाजूनं जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करूया. माझी आई खूप खेळकर होती. ती म्हणायची, तो माणूस पाहिलास, त्याला काय त्रास असेल असं तुला वाटतं, किंवा ते तिथली बाई आता काय करेल असं तुला वाटतं, किंवा मग ते पहा तो माणूस किती गोंधळलेला दिसतोय. तिच्या अशा बोलण्यामुळे इकडे तिकडे फिरणाऱ्या लोकांना पाहण्यात खूप गंमत वाटत असे. सिनेमा पाहण्यापेक्षा ही करमणूक स्वस्त होती. मग आणि त्यात शिकायलाही भरपूर मिळत असे. मी अजूनही चालणाऱ्या लोकांचं निरीक्षण करत असतो. इमारतीत रस्त्यांवर माणसं चालत असताना अजूनही कधी कधी मी मानवी वर्तनाचा अभ्यास करत असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते अव्यवस्थितपणे बसणं आणि रेंगाळत चालण्याचा व्यक्तीशी स्वतःबद्दलची, स्वतःच्या कामासंबंधीची आणि आसपासच्या लोकांबद्दलची मनोभूमिका वाईट असण्याशी संबंध असतो. पण तुमच्या बसण्याची ढब आणि हालचालींची गती बदलली तर तुमच्या मनोभूमिकेत खरोखरच बदल घडवून आणता येतो, असंही मानसशास्त्रज्ञ सांगतात. नीट पाहिलं तर शरीराच्या हालचाली मानसिक हालचालींतून उत्पन्न होतात असं तुम्हाला आढळेल. पराभूत कसलेली माणसं ओढत लढत लोंबत चालतात आणि त्यांच्या शून्य आत्मविश्वास असतो. सर्वसाधारण माणसं सर्वसाधारण चालीतच चालतात, त्यांची गती सर्वसाधारण असते आणि माझ्यात फारसा स्वाभिमान नाही असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. तिसऱ्या प्रकारचीही काही लोक असतात. या लोकांचा आत्मविश्वास ओसंडून वाहतो आणि हे सर्वसामान्य गतीपेक्षा जलद असतात आणि चालतात. त्यांची चाल किंचित पळण्यासारखी असते. मला एका महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचे आहे आणि काहीतरी महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मी जे काही करणार आहे त्यात पुढच्या 15 मिनिटाचं मी यश मिळवणार आहे असं काहीसं त्यांच्या चालण्यावरून वाटतं. चालण्याची गती 25% वाढवण्याच्या तंत्राचा उपयोग करून आत्मविश्वास वाढवा आणि चालताना खांदे मागे ठेवा आणि मान वर करा. थोडं जलद चाला आणि पहा तुमचा आत्मविश्वास कसा वाढतो ते. मग हे करून बघा. संभाषणात मागं घेण्याचा सराव करा आणि भाग घ्या. मग लोकांच्या विविध प्रकारच्या गटांबरोबर काम करत असताना संवेदनशील आणि खूप काही करण्याची क्षमता बाळगून असलेले लोक संभाषणात भाग घेण्यात अपयशी ठरताना व गळाटून जाताना मी बऱ्याच वेळा पाहतो. आणि या लोकांना इतरांबरोबर चर्चा करण्याची इच्छा नसते असं नाही, फक्त त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. असा सभामूळ मनुष्य मनाशी म्हणत असतो, मला जे वाटतंय ते बहुधा चुकीचं आहे आणि मी जर काही बोललो तर माझी शोभा जाईल आणि त्यापेक्षा न बोललेलंच बरं.
शिवाय या लोकांना माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहिती असेल. माझं अज्ञान मला लोकांना कळायला नकोय. आणि बोलण्याची प्रत्येक संधी गेल्यावर या माणसाला अधिकाधिक न्यून वाटत राहतं, कमी पण वाटत राहतो. पुढच्या वेळी बोलू असं दुबळ्या आवाजात तो प्रत्येक वेळी मनाशी ठरवत असतो. मग ही एक महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी हा माणूस जेव्हा बोलण्यात अपयशी ठरतो तेव्हा तो त्याच्या आत्मविश्वासाला विषाचा आणखी एक घोट पाजत असतो आणि तो मग अधिकाधिक आत्मविश्वासहीन होत जातो. पण दुसरीकडे तुम्ही जेवढं अधिक बोलाल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत राहतो आणि त्याच्या पुढच्या वेळी बोलणं तेवढंच अधिक सोपं जातं. त्यामुळे बोला, त्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारं जीवनसत्व असतं आणि आत्मविश्वास वाढवण्याचं तंत्र उपयोगात आणा. आणि तुम्ही ज्या कुठल्या खुल्या सभेत बैठकीत हजर असाल त्या प्रत्येकाच्या बोलण्याचा नियम करा आणि तुम्ही हजर असलेल्या प्रत्येक व्यावसायिक परिषद, समिती, बैठक आणि सामाजिक व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे काहीतरी बोला. याला अपवाद करू नका. एखादा शिरा मारा आणि एखादी सूचना मांडा. एखादा प्रश्न तुम्ही नक्कीच विचारा. मग आणि हो, सगळ्यात शेवटी बोलू नका. बोलणारा पहिला माणूस ठरण्याचा प्रयत्न करा आणि आपण बावळट दिसू अशी चिंता करणं सोडून द्या. तसलं काही होणार नाही. तुमचं बोलणं न पटणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जोडीला ते पटणारा एखादा असेलच. मी बोलण्याचं धाडस करू की नको हा प्रश्न मनात आणणं सोडा आणि त्याऐवजी चर्चेच्या नेत्यांचं लक्ष वेधून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यायोगे तुमच्या बोलणं शक्य होईल आणि बोलण्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी जवळच्या एखाद्या प्रशिक्षणात केंद्रात तुम्ही नक्कीच झालं पाहिजे. आणि आपल्या सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहू इच्छिणाऱ्या हजारो लोकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमातून लोकांशी आणि लोकांना उद्देशून बोलण्यामधून आत्मविश्वास कमावलाय. मोठं स्मित करायला शिका. एक स्मित मनोबल वाढवायला पुरेसं असतं असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. आत्मविश्वासाच्या अभावाचं ते एक प्रभावी औषध आहे. पण असं असलं तरी अनेक लोकांचा यावर विश्वास नसतो, कारण भीती वाटत असताना स्मित हास्य करण्याचा प्रयोग त्यांनी करूनच पाहिलेला नसतो. आता या संबंधीची एक छोटीशी चाचणी घेऊया. पराभवाची भावना आणि मोठं स्मित एकत्र आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे जमणार नाही होतं ते मोठं स्मित तुमच्यात आत्मविश्वास जागवतं आणि ते भीतीवर मात करतं, चिंता दूर करतं आणि निराशेला पळवून लावतं. निखळ हास्य तुमच्या वाईट भावना दूर करण्यापेक्षाही अधिक काही करत असतं. निर्मळ स्मितानं इतरांचा विरोध चटकन मावळतो आणि तुम्ही जर मोठं निर्वाज्य स्मित केलं तर समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर रागवताच येत नाही. ही गोष्ट स्पष्ट करणारा एक प्रसंग नुकताच माझ्या बाबतीत घडला. एका सिग्नलवर मी हिरव्या दिव्याची वाट पाहत थांबलो होतो आणि तेवढ्यात धडाम असा आवाज आला आणि माझ्या मागच्या वाहन चालकानं ब्रेकरवरचा पाय किंचित उचलला आणि माझ्या गाडीला मागच्या बंपरची जणू काही चाचणीच घेतली. आणि माझ्या आरशातून मागे बघितलं तर तो वाहन चालक त्याच्या गाडीतून उतरत होता. मी पण मग गाडीतून बाहेर आलो आणि शाब्दिक बाचाबाजीची तयारी करू लागलो. मी त्याचे शाब्दिक लचकेच तोडण्यास निघालो होतो हे मान्य करायला हरकत नाही. पण नशीब किती की असलं की काही करण्यापूर्वीच तो माझ्याजवळ आला आणि हसला. अगदी प्रामाणिकपणे तो म्हणाला, मित्रा, हे चुकून झालं. त्याच्या प्रामाणिक शब्दांच्या जोडीला आलेल्या स्मित हास्यानं मी विरघळलो. ठीक आहे, होतं असं कधी कधी. असं काहीतरी मी पुटपुटलो. अगदी पापणी लावते न लावते तोवर माझ्या विरोधाची जागा मैत्रीनं घेतली. मोठं स्मित करा. पहा तुम्हाला किती छान वाटतं ते. आणि नक्कीच पण स्मित मोठंच करा. अर्धवट स्मित खात्रीदायक नसतं. अगदी तुमचे दात दिसतील इतकं स्मित करा. या मोठ्या स्मित हास्याचा परिणाम खात्रीनं होणारच. आणि ते सर्व ठीक आहे. पण मी जेव्हा भ्यालेला असतो वा मला राग आलेला असतो तेव्हा मला अजिबात हवावंसं वाटत नाही आणि हसावंसं वाटत नाही. अशा बऱ्याच लोकांना वाटत असतं. अर्थातच तुम्हाला हसावंसं वाटणार नाही यातली गोम आहे ती मी आता हसणार आहे. आणि असं बळच स्वतःला बजावण्यात आणि मग स्मित करा आणि स्मित हास्यातील शक्तीचा उपयोग तुम्ही नक्कीच करा. आता खालील दिलेल्या 5 आचरणात आणा. कृती भीतीला पळवते. तुमची भीती नेमकी जाणून घ्या आणि मग सकारात्मक कृती नक्कीच करा. निष्क्रियतेनं भीतीला उळत बळ मिळतं आणि आत्मविश्वासाचा ऱ्हास होतो. तुमच्या स्मृतिकोशात फक्त सकारात्मक विचार टाकण्याची जिव्हाळपाड प्रयत्न करा आणि नकारात्मक अमूल्यनात्मक विचारांना मानसिक भूत बनवून तुम्हाला छळण्याची संधी देऊ नका. अप्रिय घटना वा प्रसंगांना तुमच्या आठवणीत थाराच देऊ नका. लोकांना योग्य परिणामात बसवा आणि माणसांमधील भिन्नतेपेक्षा साम्य अधिक आहे हे लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तींबद्दल समतोल विचार करा. तो तुमच्यासारखाच एक माणूस आहे आणि समजुतीची मानसिकता विकसित करा. भोगणारे अनेक असतात, चावणारा एखादाच असतो. तुमच्या
सद्विवेक बुद्धीला योग्य वाटेल तेच करा. असं करण्यामुळे अपराधीपणाच्या व विषारी गंध निर्माण होत नाही आणि योग्य वर्तन या यशस्वीते संबंधीचा एक अगदी साधा नियम आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून आत्मविश्वास दरवळू द्या. तुमच्या दैनंदिन जीवनात खालील छोटे छोटे तंत्रांचा प्रयोग तुम्ही नक्कीच करा आणि ते तुमच्यावर तुम्ही आजवून नक्कीच बघा. नेहमी पुढच्या रांगेतच बसा, कारण याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला भरपूर काही करण्याची तयारी तुमच्या मनाने जिद्द निर्माण केलेली असेल आणि तुम्हाला यातून भरपूर मोठा आत्मविश्वास येईल. दृष्टीला दृष्टी भिडवण्याचा सराव करा, कारण यातून समोरच्या व्यक्तीला तुमच्या नजरेमध्ये विश्वास दिसतो आणि त्याला वाटतं की ही व्यक्ती आपल्याहून श्रेष्ठ आहे. तुमच्या चालण्याची गती साधारणपणे 25% वाढवा आणि वर मान ठेवा. याने तुम्हाला भरपूर काही मोठा आत्मविश्वास येईल आणि तुम्हाला वाटेल की आपण खरं काहीतरी करू शकतो. संभाषणात भाग घेण्याचा सराव करा, कारण बोलल्याने आपल्या मनातील भावना निघतात आणि आपली ही विश्वास सुद्धा वाढत असतो, कारण आपण भरपूर लोकांसमोर बोलत असतो. मोठं स्मित करायला नक्कीच शिका, कारण तुम्ही मोठं स्मित कराल तर तुम्ही भरपूर काही गोष्टी तुम्हाला या कळत जातील आणि तुम्ही त्याने समोरच्याच्या मनावर राज्य नक्कीच मिळवाल. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही स्वामींची ही चाकरी ही सोडू नका आणि स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा. आणि मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा आणि तुम्हाला यापुढे कोणत्याही अडचणीत तुम्ही असाल तेव्हा फक्त स्वामींचं नामस्मरण करा. नक्कीच स्वामी तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या संकटात ते धावून येतील. एवढे बोलून हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.